आई जिजाबाई लवकर सौभाग्य गेलं महाराज. आणि त्यावेळेला सती जायचा प्रण होता. त्यावेळेला छत्रपती एका भाषेनं बोलले फक्त, मासाहेब, आऊसाहेब, तुम्हाला जायचंय तुम्ही जा, पण तुम्ही आबासाहेबांना वचन दिलं होतं की स्वराज्याची स्थापना घडवून आणेल. मग सतीच्या हातामध्ये वाण असावं लागतं आऊसाहेब. तुमच्या हातात साधारण वाण आहे, आणि साधारण वाण जर हातात घेऊन गेला तर तुम्ही शहाजीराजे भोसले यांची पत्नी शोभणार नाही. वाण घेऊन जायचं असले ना तुम्हाला, तर ते स्वराज्याचं वाण हातामध्ये घेऊन जा. आणि ते वाण घेऊन जाण्यासाठी अजून थोडा वेळ तुम्हाला थांबावं लागेल. त्या थांबल्या, आणि ज्या वेळेला स्वराज्याची स्थापना झाली तेव्हा ते वाण त्यांच्या हातामध्ये आलं. एका स्त्रीचं जीवन आहे. अहिल्याबाई होळकर हातामध्ये शिवपिंड घेतली आहे आणि काशी पर्यंतचा प्रवास केलाय बरं का, साधारण नाही. होळकरांच्या अहिल्याबाईंनी काशी पर्यंतचा प्रवास केला. जुन्या जाणत्या या महिला, ए ऐका ग, 3 बहिणी आहेत इथे. आपली आई गेली म्हणून त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. आईच्या प्रित्यर्थ काय करावं म्हणजे आईला मोक्ष येईल. तुम्ही रडत बसा, आईची आठवण येते तुम्हाला. रडत बसल्यानं आईला उद्धारित करता येत नाही. काहीतरी पुण्य करा. आज वर्ष झालंय. खरं तर आई कुठूनच आणता येत नाही. दोन्ही भावंड आहेत. बोलता बोलता आमच्या दादांच्या पाणी डोळ्यामध्ये आलं होतं आल्या आल्या. कोरोना काळामध्ये आईसाठी मी फार प्रयत्न केले, त्यातूनही आई पार पडली. दवाखान्यात ऍडमिट असताना तिला चपाती आवडते म्हणून एवढा प्रवास करायचा आणि तिच्यासाठी धावपळ करत चपाती घेऊन जायची. आज पोरं सांगतात, खरं सांगू, हा अन्नाचा घास आपल्या तोंडात जावा यासाठी आईचे किती प्रयत्न असते, किती प्रयत्न असते. आई डोळ्यासमोर आणा. आपण केलेलं काढतो, आई कधी काढत नाही. कधी आईने लेकरावर निबंध लिहिलाय का? कधी आईनं सांगितलं मी माझ्या लेकरासाठी एवढं केलंय म्हणून? नाही काढत आई. ज्या दिवशी आई जाते ना त्या दिवशी चेहऱ्यावरचं सगळं सौंदर्य घेऊन जाते आई. जाताना जन्म देताना सगळं सौंदर्य देते, पण जाताना सगळं सौंदर्य घेऊन जाते. तर या जगात सगळं मिळतं. आम्ही तुझ्या आई सारखे म्हणणारे भेटतात. आई नाही भेटत. आई नाही भेटत. तिची जागा कोणी पूर्ण करू शकत नाही. म्हणून जोपर्यंत आया जिवंत आहेत, बाप जिवंत आहेत ना, यांना जपा. गेल्यानंतर रडून काही उपयोग नाही. आज दादा मला म्हटले, एवढं जीवाचं रान केलं, आम्हाला वाटत होतं आमची आई अजून जगावी, तिची प्रेमाची थाप आम्हाला अजून ऐकायला यावी. आई कधी जाऊशीच वाटत नाही हो. आई हरवली म्हणजे जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख हरवल्यासारखं. घरातली एक क्षणभर जर आई नसते ना, तर आई कुठे गेली, आई कुठे गेली, सगळं घर आपण डोक्यावर घेतो. कायमची ज्याची आई निघून